मित्रांनो, आज दिनांक 13 मे 2026 रोजी कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात एक पीक विमा खरीप पीक विमा 2025 संदर्भात एक बैठक घेण्यात आली। यामध्ये कोणते जिल्हे पात्र झालेले आहेत, कोणत्या शेतकऱ्यांना नेमका पीक विमा भेटणार आहे आणि या बैठकीत नेमकं काय झालंय याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। यामध्ये मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदी बघायचं झालं तर परभणी जिल्ह्याच्या संदर्भात जे तिथले आमदार आहेत राजेश विटेकर यांच्या माध्यमातून एक मागणी करण्यात आलेली होती। यामध्ये परभणी जिल्ह्यामधील पीक कापणी प्रयोग जे आहेत त्यामध्ये केल्या गेलेल्या त्रुटी, यामध्ये जे चुकीचे अहवाल सादर करण्यात आलेले आहेत किंवा प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे कुठेतरी परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पीक विमा रखडलेला आहे। यामध्ये यांनी मागणी केलेली की जवळजवळ 17 महसूल मंडळातील कापूस आणि तूर याची जे दावे ते निकाली निघावेत आणि केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून आणि सुधारित आकडेवारी जी आहे ती जाहीर करून या शेतकऱ्यांना कुठेतरी पीक विमा देण्यात यावा असं सांगण्यात आलेले आणि याबद्दल कृषी मंत्र्यांनी देखील तसे आदेश देण्यात आलेले आहेत आणि परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लवकरात लवकर दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे अशी ग्वाही सुद्धा कृषी मंत्र्यांनी देण्यात आलेली। यानंतर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं धाराशिव जिल्ह्याचं आपण काल पण बघितलेलं होतं। धाराशिव जिल्ह्यामध्ये जवळजवळ 55 महसूल मंडळ आहेत, त्यांचा आक्षेप जो घेण्यात आलेला होता पीक विमा कंपनीच्या माध्यमातून तो आक्षेप मागे घेण्यात आलेला आहे आणि जवळजवळ 95% शेतकऱ्यांना हा पीक विमा भेटणार आहे। जवळजवळ मित्रांनो 4,44,000 शेतकऱ्यांपैकी 4,05,000 शेतकऱ्यांना सोयाबीनचा पीक विमा भेटणार आहे। यामध्ये धाराशिवमधील कोपरगाव असेल, यामध्ये 12 कोटी आणि वर्धा जिल्ह्यातील जवळजवळ 14,000 शेतकऱ्यांना 12 कोटी असा हा पीक विमा वितरित करण्यात येणार आहे। यामध्ये मित्रांनो लातूर आणि बीड झालं, लातूर आणि बीड या जिल्ह्यासंदर्भात कुठलीही चर्चा या बैठकीत करण्यात आलेली नाहीये। यवतमाळ संदर्भात आपण जसं माहिती आपल्याला की मुख्यमंत्र्यांसोबत यवतमाळच्या पीक विम्यासंदर्भात एक चर्चा होणार आहे आणि ती बैठक देखील होणार आहे। तर मित्रांनो, यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं एक गोष्ट निदर्शनास आलेली की जिथले लोकप्रतिनिधी स्वतः काम करतायत किंवा लातूर झालं, नांदेड झालं किंवा परभणी झालं, ज्या विभागातील लोकप्रतिनिधी म्हणजे आमदार खासदार हे स्वतः प्रश्न विचारतायत किंवा निवेदनं देत आहेत, त्या तिथल्या ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा आहे त्याचे जे प्रश्न आहेत ते सुटताना दिसत आहेत। त्यामुळे मित्रांनो, कळकळीची विनंती की आपल्या लोकप्रतिनिधींना भेटून आपण स्वतः आपले प्रश्न मांडावेत। तालुक्यातील तहसील कार्यालय असेल किंवा कृषी अधिकारी असतील यांना आपण आपले निवेदन द्यावं, कारण की मित्रांनो जोपर्यंत राज्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या आणि कृषी मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली संपूर्ण राज्यातील जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पीक विम्याचा प्रश्न जोपर्यंत जात नाही, मुख्यमंत्र्यांनी जसं 17,500चं जे आश्वासन दिलं होतं त्या संदर्भात त्यांना आठवण करून दिली जात नाही, तोपर्यंत मित्रांनो पीक विम्याचा प्रश्न हा कायम राहणार आहे। राज्यामध्ये हजारो शेतकरी असे आहेत ज्यांना कॅल्क्युलेशन अवेटेड दाखवतंय किंवा असे पण शेतकरी काही आहेत ज्यांना रक्कम दाखवत पण ती रक्कम पूर्ण भेटत नाहीये किंवा ती रक्कमच म्हणजे भेटलेली नाहीये किंवा ज्यांना स्टेटस 0 दाखवते। तर मित्रांनो, कुठे ना कुठेतरी आपले लोकप्रतिनिधी या गोष्टीला कमी पडतायत, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून देखील एक संयुक्तिक बैठक व्हावी, याशिवाय कुठलेही प्रश्न सुटणार नाही। सो मित्रांनो, या बैठकीमध्ये या संदर्भातच काही चर्चा झालेल्या आहेत। इतर जर काही पुढचे महत्त्वाचे अपडेट आले तर आपण नक्की घेण्याचा प्रयत्न करू। आपला एक हेतू असतो तुमच्यापर्यंत खरी आणि जेन्युइन माहिती पोहोचण्याचा। आपला जर व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।